मित्रांनो, आता माझं लग्न सागरशी झालंय. तो नोकरी करतो आणि आम्हाला अजून मुलं नाहीत. आमचं घर खूप प्रशस्त आहे, त्यामुळे सागरने 4 खोल्या भाड्याने दिल्या आहेत. सगळे भाडेकरू नोकरदार वर्गातील आहेत. त्यांचे नवरे सकाळी कामावर जातात तर त्यांच्या बायका एकतर घरी असतात किंवा काही जणी आपल्या कामासाठी बाहेर जातात. त्यामुळे दुपारी माझं घर जवळजवळ शांतच असतं. मी सगळ्या भाडेकरूंशी मैत्रीपूर्ण बोलते, पण जेव्हा मला रोमॅन्टिक क्षण अनुभवण्याची तीव्र इच्छा जाणवते तेव्हा मी माझ्या भाडेकरूंशी जवळीक साधण्याचा विचार करते. सागर मला प्रेमळ वेळ देण्यात खूप माहीर आहे. जेव्हा त्यांना वेळ मिळायचा तेव्हा ते मला प्रेमाचा अनुभव द्यायचे. पण मला रोज प्रेमळ क्षण अनुभवायची इच्छा व्हायची आणि सागरला ऑफिसच्या कामामुळे आठवड्यातून फक्त 1-2 वेळाच मला तसा अनुभव मिळायचा. त्यामुळे माझी इच्छा पूर्ण होत नव्हती. मी सकाळी सगळी घरकामं उरकून घेते आणि जेव्हा घरातले लोक कामावर जातात तेव्हा मी एकटीच राहते. दुपारी मी भाडेकरूंशी गप्पा मारते, पण जेव्हा त्या बाहेर जातात तेव्हा मला खूप कंटाळा यायचा. माझ्या मैत्रिणी तर मजेत होत्या, कारण त्या घरी त्यांच्या प्रियकरांना किंवा शेजाऱ्यांना बोलावून प्रेमळ वेळ घालवायच्या. माझ्या भाडेकरूंमध्ये एक तरुण होता, त्याचं नाव अजय. तो अजून अविवाहित होता. आमच्यात लवकरच मैत्री झाली आणि मला तो खूप आवडायला लागला. आम्ही एकमेकांशी हसत खेळत बोलायचो. अजय खूप चांगला होता. तो रात्री कामावर जायचा, त्यामुळे दुपारी मी त्याच्याशी गप्पा मारायचे. जेव्हा मी कपडे वाळवायला गच्चीवर जायचे तेव्हा अजय माझ्या मागे यायचा आणि आम्ही गच्चीवर गप्पा मारायचो. जसजशी आमची बोलणी वाढलीच तसा तो मला गमतीशीर अर्थपूर्ण गोष्टी बोलायला लागला. मीच त्याला मोकळीक दिली होती, त्यामुळे तो आणखी मोकळा झाला. मला तो माझ्यासाठी एक उत्तम साथीदार वाटायचा. मी त्याला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं ठरवलं, पण तरीही मी त्याला घरी बोलवू शकत नव्हते. त्यामुळे मी त्याच्याशी बोलूनच मजा घ्यायचे. हळूहळू माझं आणि अजयचं नातं प्रेमात बदलायला लागलं. अजय माझ्या व्यक्तिमत्वाकडे पाहायचा आणि मीही त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचे. तो माझ्या मागे जास्त यायला लागला. मला माहीत होतं की त्याला माझं व्यक्तिमत्व आवडतं. आम्ही कधी बोलू शकत नसू तेव्हा एकमेकांना पाहून हसायचो. त्या हास्यात एक खोल अर्थ लपलेला असायचा, जो फक्त मला आणि अजयला समजायचा. भाडं गोळा करण्यासाठी मला भाडेकरूंना भेटावं लागायचं. अजयची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तो वेळेवर भाडं द्यायचा. त्यामुळे मी त्याला भाड्यात थोडी सवलत द्यायचे. कधीकधी मी त्याच्याशी बोलायला त्याच्या खोलीत जायचे. त्याची खोली व्यवस्थित असायची आणि सागरलाही तो आवडायचा. त्याच्याबद्दल आम्हाला काही तक्रार नव्हती. एकदा घरात कोणीच नव्हतं. 2 भाडेकरू आपल्या कुटुंबासह बाहेर गेले होते आणि एकजण कामावर गेला होता. त्यांची बायकोही दुपारी कामासाठी बाहेर गेली होती. त्या दिवशी मला प्रेमळ वेळ अनुभवण्याची तीव्र इच्छा जाणवली. मी अंघोळ करून कपडे वाळवायला गच्चीवर गेले. कपडे वाळवताना अजयने मला जवळ येऊन मिठी मारली. मी त्याला नकार द्यायचा प्रयत्न केला, पण तो ऐकत नव्हता. त्याने मला म्हणाला, "भाभी, मी तुझ्या व्यक्तिमत्वाचा चाहता झालोय. मला माहीत आहे तुलाही मी आवडतो." त्याचं हे बोलणं खरं होतं. मीही त्याला आवडायला लागले होते. तो मला चुंबन द्यायला लागला. मी नकार देत होते, पण मला तो खूप आवडत होता. काही वेळाने माझा विरोध थांबला आणि मी त्याला साथ द्यायला लागले. तो चुंबन देताना माझ्या व्यक्तिमत्वाचा प्रेमाने स्पर्श करू लागला आणि मी पूर्णपणे आनंदात हरवून गेले. पण काही वेळाने मी त्याला थांबवलं, कारण शेजारी कधीकधी कपडे वाळवायला गच्चीवर येतात. जर कोणी मला अजयसोबत असं पाहिलं असतं तर माझी बदनामी झाली असती. मी माझ्या खोलीत आले आणि अजयसोबतच्या त्या प्रेमळ क्षणांचा विचार करायला लागले. तेवढ्यात अजयने माझ्या खोलीचं दार ठोठावलं. मी विचारलं, "कोण आहे?" त्याने उत्तर दिलं, "मी आहे भाभी." मी दार उघडलं आणि तो आत येऊन मला चुंबन द्यायला लागला. तो माझ्या व्यक्तिमत्वाचा प्रेमाने स्पर्श करू लागला. मी त्याला म्हणाले, "तू तुझ्या खोलीत जा, मी आता येते." तो मान्य झाला. थोड्या वेळाने मी त्याच्या खोलीत गेले. तिथे तो मोकळ्या मनाने माझी वाट पाहत होता. त्याने मला बेडवर नेलं आणि दार बंद केलं. तो परत येऊन मला चुंबन द्यायला लागला. त्यावेळी मी पूर्णपणे मोकळी झाले होते. घरात कोणीच नव्हतं. त्याने माझ्या व्यक्तिमत्वाचा प्रेमाने खूप वेळ स्पर्श केला. मी आनंदाने आवाज काढायला लागले. मी प्रेमळ वेळ अनुभवण्यासाठी आतुर झाले होते. त्याने मला त्याच्या भावनांना तोंडाने प्रेमळ अनुभव द्यायला सांगितलं, पण मी नकार दिला. तो थोडा नाराज झाला, पण मान्य केलं. आम्ही दोघं प्रेमळ वेळ अनुभवण्यासाठी तयार झालो. मी अजयला म्हणाले, "आता उशीर करू नको, मला प्रेमळ वेळेचा अनुभव दे." त्याने मला खाली झोपवलं आणि त्याच्या भावना माझ्या आयुष्याशी जोडायला लागला. मी त्याला डोळे मिचकावून इशारा केला. मग त्याने त्याच्या भावना माझ्या आयुष्यात आणल्या आणि प्रेमळ वेळेचा अनुभव द्यायला लागला. आम्ही दोघंही प्रेमळ वेळ अनुभवत होतो आणि एकमेकांना चुंबन देत होतो. दुपारचा वेळ होता, त्यामुळे आम्ही दोघंही घामाने भिजलो होतो. मला खूप घाम येत होता आणि अजयला तर त्याहून जास्त.
आम्हाला दोघांना खूप आनंद होत होता. मी ठरवलं की जर सागर मला रोज प्रेमळ वेळेचा अनुभव देणार, नाहीतर मी अजयच्या खोलीत येऊन त्याच्याकडून प्रेमळ अनुभव घेईन. तो प्रेमळ वेळ अनुभवत होता आणि मी त्याला साथ देत होते. सुमारे 20 मिनिटांनी आम्ही दोघंही प्रेमाच्या रंगात रंगायला लागलो, पण तरीही तो मला प्रेमळ अनुभव देत होता. मग आम्ही दोघांनी एकत्र आयुष्यात प्रेमाच्या पिचकाऱ्या सोडल्या आणि आम्हाला खूप मजा आली. दोघंही थकून तसेच काही वेळ झोपलो. आमच्या श्वासा खूप जोरात चालल्या होत्या. थोड्या वेळाने मी उठले, तयार झाले आणि मग माझ्या खोलीत जायला निघाले. अजयने मला थांबवून काही वेळ चुंबन दिलं आणि मग मी माझ्या खोलीत आले. त्या दिवशी नंतर मी आणि अजय रोज दुपारी भेटायला लागलो. सागर ऑफिसला गेला की मी घरातली सगळी कामं उरकून थोडा मेकअप करून छान साडी नेसून अजयच्या खोलीकडे जायचे. त्याची ती हास्य पाहिली की माझं मन एकदम ताजं व्हायचं. तो मला नेहमी म्हणायचा, भाभी तुझी ही साडी आणि तुझं हे हास्य याला कोण ना म्हणेल. मी हसून म्हणायचे, अरे जरा शांत राहा, शेजारी ऐकतील तर काय होईल. पण खरं सांगू मला त्याचं असं बोलणं खूप आवडायचं. आमच्या भेटी आता रोजच्या रुटीनचा भाग झाल्या होत्या. तो मला त्याच्या खोलीत बोलवायचा आणि मग आम्ही गप्पा मारायचो, कधी कधी थोडं जास्तच प्रेमळ अनुभव घ्यायचो. पण मला नेहमी एक भीती वाटायची, जर कोणी मला आणि अजयला असं पाहिलं तर, सागरला कळालं तर. पण त्या प्रेमळ वेळेच्या अनुभवात मी इतकी हरवून जायचे की सगळ्या भीती विसरायचे. अजयही मला नेहमी म्हणायचा, भाभी टेन्शन नको घेऊ, आपलं हे गुपित फक्त आपल्यातच राहील. आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवायचे. पण मित्रांनो, आयुष्य इतकं सोपं नसतं. एक दिवस असा आला की सगळं बदललं. त्या दिवशी दुपारची वेळ होती. मी नेहमीप्रमाणे अजयच्या खोलीत गेले. तो मला पाहून हसला आणि म्हणाला, आज तू काही जास्तच सुंदर दिसतेस भाभी. मी हसले आणि म्हणाले, अरे तुझ्या त्या गोड बोलण्याला कोण नाही पडणार. आम्ही गप्पा मारत होतो आणि हळूहळू तो माझ्याजवळ आला. त्याने माझा हात हातात घेतला आणि मला चुंबन दिलं. मीही त्याला साथ दिली. पण तेवढ्यात खटकन दाराला एक जोरदार आवाज आला. मी एकदम दचकले. अजयनेही घाबरून मागे पाहिलं. कोण आहे? मी घाबरलेल्या आवाजात विचारलं, पण दारातून कोणताही आवाज आला नाही. अजयने मला शांत राहायला सांगितलं आणि हळूच दार उघडलं, पण बाहेर कोणीच नव्हतं. आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. माझं मन धडधडत होतं. हे काय होतं? मी विचारलं. अजयने खांदे उडवले आणि म्हणाला, कदाचित वारा असेल भाभी. तू टेन्शन नको घेऊ. पण मला काहीतरी गडबड वाटत होती. माझं मन म्हणत होतं की कोणीतरी आपल्याला पाहिलं आहे. मी तडक माझ्या खोलीत परत आले. मनात हजार विचार येत होते. जर कोणी मला आणि अजयला पाहिलं असेल तर, सागरला कोणी सांगितलं तर? मी एकटीच खोलीत बसून विचार करत होते. तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर अनोळखी नंबर दिसत होता. मी फोन उचलला, पण तिकडून कोणताही आवाज नव्हता. फक्त एक हलका श्वास घेण्याचा आवाज येत होता. हॅलो, कोण आहे? मी पुन्हा पुन्हा विचारलं, पण तिकडून कोणीच बोललं नाही. शेवटी कॉल कट झाला. माझ्या मनातली भीती आणखी वाढली. त्या रात्री सागर घरी आला तेव्हा तो नेहमीसारखाच हसतमुख होता. त्याने मला मिठी मारली आणि विचारलं, काय गाच, काय स्पेशल केलंस? मी नेहमीसारखी हसून उत्तर दिलं, काही नाही, नेहमीचीच घरकामं आणि थोडी गप्पा भाडेकरूंशी. पण माझ्या मनात त्या दुपारचा तो प्रसंग आणि त्या अनोळखी नंबरचा कॉल सतत फिरत होता. मला वाटत होतं की कोणीतरी मला आणि अजयला पाहिलं आहे, पण कोण आणि का? दुसऱ्या दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे घरकामं उरकायला लागले. सगळं कसं शांत होतं. भाडेकरूंच्या बायका आपापल्या कामाला गेल्या होत्या आणि घरात फक्त मी आणि अजय होतो. पण आज अजय काहीसा गप्प दिसत होता. मी त्याला गच्चीवर कपडे वाळवताना भेटले तेव्हा तो नेहमीसारखा हसला नाही. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तणाव दिसत होता. काय झालं अजय? तू ठीक आहेस ना? मी विचारलं. तो थोडा हसला आणि म्हणाला, हो भाभी, सगळं ठीक आहे. फक्त ऑफिसचं थोडं टेन्शन आहे. पण त्याच्या डोळ्यात मला काहीतरी लपवलेलं दिसलं. मी पुढे काही बोलले नाही, पण माझ्या मनात शंका निर्माण झाली. अजय असा का वागतोय? आणि त्या अनोळखी कॉलचं काय? त्या दिवशी दुपारी मी माझ्या खोलीत बसून टीव्ही पाहत होते तेव्हा दारावर टकटक झाली. मी दार उघडल्यानंतर समोर नील उभा होता. तो नवीन भाडेकरू होता, जो कालच आमच्या घरात खोली घ्यायला आला होता. त्याचा तो स्मार्ट लुक, कॉन्फिडंट हास्य आणि ती खास स्टाईल मला पहिल्याच भेटीत आवडली होती. त्याने हसत हसत म्हटलं, हाय भाभी, मी नील, काल आपण भेटलो होतो, आठवतंय ना? हो आठवतंय, मी हसत उत्तर दिलं. काय काम आहे? असं काही खास नाही, फक्त खोलीच्या काही गोष्टींबद्दल बोलायचं होतं. आणि हो, मी त्रास देत असाल तर सांगा, मी नंतर येईन. त्याचं बोलणं इतकं गोड होतं की मी लगेच म्हणाले, अरे त्रास कसला? ये आत ये. नील आत आला आणि आम्ही गप्पा मारायला लागलो. तो सांगू लागला की तो एका मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे आणि त्याला शांत वातावरण आवडतं.
त्याचं बोलणं इतकं रंजक होतं की मी त्याच्याशी बोलताना वेळ कसा गेला हे कळलंच नाही. पण बोलता बोलता त्याने मला एक प्रश्न विचारला ज्याने माझ्या मनात पुन्हा शंका निर्माण झाली. भाभी, तुमच्या इथे बाकीचे भाडेकरू कसे आहेत? म्हणजे सगळे चांगले आहेत ना? त्याने हसत हसत विचारलं, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मी हसून म्हणाले, हो, सगळे चांगलेच आहेत. काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, फक्त असंच विचारलं. त्याने विषय बदलला, पण मला वाटलं की तो काहीतरी लपवत आहे. त्याच्या बोलण्यातून मला जाणवलं की तो फक्त खोलीबद्दल बोलायला आला नव्हता. त्याला काहीतरी जाणून घ्यायचं होतं. पण काय? त्या रात्री सागर घरी आला तेव्हा तो थोडा थकलेला दिसत होता. मी त्याला चहा दिला आणि विचारलं, काय झालं? आज तू का थकलेला दिसतोयस? काही नाही, ऑफिसचं टेन्शन आहे आणि हो द्या, मला थोडं लवकर जावं लागेल. काही कामासाठी बाहेरगावी जायचंय. बाहेरगावी? किती दिवस? मी विचारलं. 2-3 दिवस. तू एकटीच सांभाळशील ना? त्याने हसत विचारलं. हो, सांभाळेन, मी हसून उत्तर दिलं. पण माझ्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली. सागर बाहेरगावी जाणार होता याचा अर्थ मला आणि अजयला पुन्हा एकदा प्रेमळ वेळ घालवण्याची संधी मिळणार होती. पण त्याचवेळी नीलच्या त्या विचित्र नजरेने माझ्या मनात एक अनामिक भीतीही निर्माण केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सागर लवकर निघून गेला. मी नेहमीप्रमाणे घरकामं उरकली आणि गच्चीवर कपडे वाळवायला गेले. अजय तिथे आधीच होता, पण आज त्याचं वागणं काहीसं वेगळं होतं. तो मला पाहून हसला, पण नेहमीसारखी ती खट्याळ चमक त्याच्या डोळ्यात नव्हती. काय झालं अजय? तू काहीतरी टेन्शनमध्ये दिसतोयस, मी हळूच विचारलं. काही नाही भाभी, फक्त असंच, त्याने टाळलं. पण मला खात्री होती की तो काहीतरी लपवत आहे. मी त्याला आणखी दबाव टाकला. सांग ना, काय झालं? मला सांगितलं तर बरं वाटेल. अजयने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, भाभीमला वाटतंय की कोणीतरी आपल्याला पाहतंय. कोण? मी घाबरून विचारलं. मला माहीत नाही, पण काल त्या दुपारी जेव्हा आपण गच्चीवर होतो तेव्हा मला असं वाटलं की कोणीतरी आपल्याला पाहत आहे. आणि मग तुझ्या खोलीच्या दाराचा तो आवाज. माझ्या मनात पुन्हा त्या अनोळखी कॉलची आठवण आली. अजय, तुला खरंच असं वाटतंय की तुझा फक्त गैरसमज आहे? मी विचारलं. खरंच भाभीमला खात्री आहे की कोणीतरी आपल्यावर नजर ठेवतंय. त्याचं हे बोलणं ऐकून माझ्या मनातली भीती आणखी वाढली. पण मी स्वतःला सावरलं आणि म्हणाले, ठीक आहे, आपण जरा जपून राहू आणि आजपासून आपण गच्चीवर भेटणं बंद करू. अजयने होकारार्थी मान हलवली, पण त्याच्या चेहऱ्यावरची चिंता कमी झाली नाही. मी माझ्या खोलीत परत आले, पण माझं मन सतत त्या अनोळखी कॉल आणि अजयच्या शब्दांभोवती फिरत होतं. दुपारी मी भाडं गोळा करण्यासाठी नीलच्या खोलीकडे गेले. त्याने मला हसत हसत आत बोलावलं. त्याची खोली खूपच नीट ठेवलेली होती आणि त्यात एक वेगळी शांतता होती. त्याने मला चहा ऑफर केला आणि मी मान्य केलं. आम्ही गप्पा मारायला लागलो, पण बोलता बोलता त्याने पुन्हा तेच प्रश्न विचारले, भाभी, तुमच्या इथे बाकीचे भाडेकरू कसे आहेत? म्हणजे कोण कोणाशी जास्त बोलतं, कोणाचं कोणाशी जास्त जमतं? मी हसत हसत म्हणाले, अरे, सगळे चांगलेच आहेत. तुला असं का वाटतंय? नाही, फक्त असंच विचारलं. मला नवीन जागी आल्यावर सगळं जाणून घ्यायची सवय आहे. त्याने हसत हसत विषय टाळला, पण मला त्याच्या बोलण्यात काहीतरी गडबड वाटत होती. जेव्हा मी त्याच्या खोलीतून बाहेर पडले तेव्हा मला त्याच्या टेबलावर एक फोटो दिसला. तो माझा आणि अजयचा फोटो होता. आम्ही गच्चीवर गप्पा मारत असताना कोणीतरी तो फोटो काढला होता. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी लगेच नीलकडे वळले आणि विचारलं, हा फोटो कुठून आला? नीलने शांतपणे हसत म्हटलं, अरे भाभी, हा फोटो मला इथे सापडला. कोणीतरी काढला असावा. मी फक्त ठेवला कारण मला वाटलं की तुम्हाला आठवण येईल. त्याचं हे बोलणं ऐकून माझं मन धडधडायला लागलं. हा फोटो त्याला खरंच सापडला होता की त्याने स्वतः काढला होता? आणि जर त्याने काढला असेल तर त्याला माझ्या आणि अजयच्या नात्याबद्दल किती माहीत आहे? त्या रात्री मी माझ्या खोलीत एकटीच बसून विचार करत होते. सागर बाहेरगावी गेला होता, त्यामुळे घरात एक वेगळीच शांतता होती. पण माझ्या मनात शांतता नव्हती. त्या अनोळखी कॉल, अजयचं बदललेलं वागणं आणि आता नीलचा तो फोटो सगळं कसं गोंधळात टाकणारं होतं. मी ठरवलं की उद्या सकाळी अजयशी बोलून सगळं स्पष्ट करायचं. पण त्या रात्री मला झोप लागली नाही. मध्यरात्री पुन्हा एकदा माझा फोन वाजला. स्क्रीनवर पुन्हा तोच अनोळखी नंबर दिसत होता. मी घाबरत घाबरत फोन उचलला. हॅलो, कोण आहे? मी विचारलं. तिकडून पुन्हा ती शांतता, फक्त एक हलका श्वास घेण्याचा आवाज. मला वाटलं की कोणीतरी माझ्याशी खेळ खेळत आहे. कोण आहे, बोल ना? मी पुन्हा विचारलं, पण तिकडून कोणताही आवाज आला नाही. शेवटी कॉल कट झाला. माझ्या मनातली भीती आता खूप वाढली होती. कोण आहे हे? का करत आहे हे सगळं? आणि नीलला खरंच माझ्या आणि अजयच्या नात्याबद्दल माहीत आहे का? दुसऱ्या दिवशी सकाळी मी अजयच्या खोलीकडे गेले, पण त्याचं दार बंद होतं.
मी ठोठावलं पण आतून कोणताही आवाज आला नाही. मी पुन्हा पुन्हा ठोठावलं पण काहीच प्रतिसाद नाही. शेवटी मी त्याला फोन केला पण त्याचा फोन स्विच ऑफ होता. मी घाबरून माझ्या खोलीत परत आले. तेवढ्यात मला एक मेसेज आला. तो एक अनोळखी नंबरवरून आला होता आणि त्यात फक्त एकच वाक्य होतं, भाभी सावध राहा, सगळं माहीत आहे. माझ्या हातातून फोन खाली पडला. कोण आहे हे आणि त्याला काय माहीत आहे? अजय कुठे गेला? आणि नीलच्या त्या फोटोचं काय? मित्रांनो, माझी गोष्ट इथेच थांबते पण ती संपलेली नाही. माझ्या आयुष्यात आता काय होणार? अजय खरंच गायब झाला आहे का की त्याचं काहीतरी वेगळं कारण आहे? आणि नील तो खरंच फक्त एक भाडेकरू आहे की त्याच्यामागे काहीतरी मोठं रहस्य आहे? आणि तो अनोळखी कॉल आणि मेसेज कोण पाठवत आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला अजूनही मिळालेली नाहीत. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, माझ्या आयुष्यात आता एक नवं वादळ घडणार आहे. तुम्हाला काय वाटतं, मला काय करायला हवं? आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा. पुढे काय घडू शकेल असं तुम्हाला वाटतं ते आपण पुढच्या भागात पाहूया. पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भाग 2 पाहायचा असेल तर भाग 2 असं कमेंट करा. लवकरच भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.